यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात एका रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान अत्यंत धक्कादायक आणि थरारक प्रकार समोर आला आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात एका रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान अत्यंत धक्कादायक आणि थरारक प्रकार समोर आला आहे। पिसाळलेल्या माकडाला बेशुद्ध करण्यासाठी वन विभागाने झाडलेले इंजेक्शन माकडाला लागण्याऐवजी थेट तिथे उभ्या असलेल्या एका नागरिकाला लागले। या अजब घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून वन विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। उमरखेड तालुक्यातील भावानी गावात गेल्या काही दिवसापासून एका पिसाळलेल्या माकडाने प्रचंड दहशत निर्माण केली होती। हे माकड दिसेल त्या व्यक्तीवर हल्ला करीत असल्याने गावकरी भयभीत झाले होते। अखेर या माकडाचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाच्या विशेष पथकाला पाचारण करण्यात आले। मंगळवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास वन विभागाचे कर्मचारी या माकडाला जेरबंद करण्यासाठी गावात दाखल झाले आणि रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात करण्यात आली। वन विभागाच्या शूटरने माकडाला बेशुद्ध करण्यासाठी गन्य निशाणा साधला, मात्र नेमके त्याचवेळी माकडाने अचानक हालचाल केली आणि शूटरचा अंदाजच चुकला। गनमधून सुटलेले बेशुद्धीचे इंजेक्शन माकडाला लागण्याऐवजी तिथे गर्दीत उभ्या असलेल्या सदानंद खराटे या 45 वर्षीय नागरिकाला जाऊन लागले। डोंगरगाव येथील रहिवासी असलेले खराटे हे संपूर्ण ऑपरेशन पाहत असतानाच ही दुर्दैवी घटना घडली आहे। इंजेक्शन लागताच सदानंद खराटे बेशुद्ध होऊन जखमी झाले आणि तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला। वन विभागाच्या या गंभीर चुकीमुळे ग्रामस्थ प्रचंड संतप्त झाले आणि काही काळ घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले। जखमी तसेच बेशुद्ध अवस्थेत खराटे यांना तातडीने कोर्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलवण्यात आले। सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांकडून मिळत आहे। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।